त्या शुभप्रसंगी माजी विद्यार्थी संघ मेळावा शंभोत्सवाच्या कालावधीमध्ये आमच्या कुबल सरांनी अरेंज केला. शिक्षक ही एक असं तत्व आहे, गुरु हे असं एक तत्व आहे की एका वेळेला अनेक अंगाने विचार करून त्या आपल्या गावाचा, आपल्या विद्यार्थ्यांचा प्रगतीचा संघ वाढवत नेतात. माझ्या अगोदरचे जे वक्ते होते, आता नुकतेच स्टेज सोडलेले पातळे सर यांनी भरभरून आपल्या जीवनामधले अनुभव तुमच्या समोर ठेवले. मी त्यांना एकच वचन मनाच्या तुमच्या सर्वांच्या वतीनं सांगू शकतो, गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा, पुढे चालवू हा असा वार असा. तर तुम्ही दिलेला हा वसा जो आहे तो आम्ही चालवतच आलोय आणि येतोय. सर्वप्रथम जर सांगायला गेलं तर आम्हाला हे पाळ करून आमच्या वेळचे शिक्षक आमचे बाळात्ता सोडवता ब्रह्मनंदी शेळके स्वतःच्या डब्यातून सुद्धा चौकट भाकरी देऊन आम्हाला शिकवलं येतं. त्याचबरोबर त्या वेळचे बॅच आमचे प्रशांतचे वडील होते, शांतराम सदाशिव वाडे, बाबले मुंडे, सुधाकर गोलीबा, बरीचशी मंडळी होती. पण त्या मंडळीला करून देऊन शिकवण्यामध्ये त्यांची एक कला होती. कारण काय ते मुळाचं तेवढे उद्धटपणा करायचे, पण त्यांना काबू आणून त्यांना शिकवायचं. म्हणजे शिक्षक हा म्हणावा तर सगळे पूर्ण संपन्न असा असेल तेव्हाच विद्यार्थी उभा करू शकतो. त्यामुळे शिक्षकांच्या पुढे आता आम्हाला कर्मधर्म सहयोगाने गांगेश्वर मंदिर, आमचे निगडा देवी, पावणा देवी आणि ही तुम्ही सर्व या सगळ्यांच्या वतीने आजच्या घडीला शिक्षक लागले एकाच उत्तम लागले. आजच्या आज आम्हाला जे पातळेसाठी आता मार्गदर्शन केलं, कुठला एकही सेकंद आणि एकही शब्द तोला मनाचा, ते शिक्षकी पेशासाठीच जन्माला आले आणि शिक्षकी पेशाच ते शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला बोधामृत दिलं. सांगायचं झालं तर ह्या छोट्याशा कार्यक्रमात आम्हाला बोलायला गेलं तर हे अनुभव, इथल्या कृती, इथले लागणाऱ्या गरजा, त्या भागवण्याच्या पद्धती, या सगळ्यावरती सखोल बोलायला गेलं तर एक परिषद होईल